डॉक्टरांकडून नवजात बालिकेची विक्री झाल्याचा प्रकार समोर येतोय। महाराष्ट्राच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये ही भयानक घटना समोर येते, जिथे उपचाराच्या नावाखाली फक्त 10 दिवसांच्या नवजात बालिकेची विक्री झाल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या गंभीर प्रकारामध्ये मानव तस्करीमध्ये गोंदियाचा एक डॉक्टर मुख्य सूत्रधार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। त्याच्यासह एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल देखील करण्यात आलाय। माहुडी तालुक्यातील एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने 10 दिवसांची बालिका उपचारासाठी नागपूरला पाठवतो असा खोटा दावा करून तिची विक्री करण्यात आल्याचा हा प्रकार घडलेला आहे। पोलीस तपासामध्ये ही नवीन माहिती समोर आली आहे। गोंदियातील डॉक्टर नितेश वाजपेयी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे। सध्या त्याचा शोध पोलीस घेत आहेत। त्याच्यासह इतर 4 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आतापर्यंत एका महिलेला यामध्ये अटक केली आहे। उर्वरित आरोपी फरार असल्याची माहिती समोर येते। पोलीस पथकं त्यांना ताब्यात घेण्यासाठी शोध देखील घेत आहेत। या प्रकरणात आता मानवी तस्करी आणि लहान मुलांची विक्री आणि कागदपत्रांसमोर फसवणूक यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले। त्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रकारची आता खळबळ पसरलेली आहे, चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे। डॉक्टरांना देव मानून त्यांच्याकडून आपण उपचार करून घेतो, मात्र असेच डॉक्टर जर अशा प्रकारचं कृत्य करत असतील तर नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न आता उपस्थित होतोय। या धक्कादायक घटनेने बाल सुरक्षिततेच्या कायद्याअंतर्गत कठोर कारवाईची मागणी वाढवली जाते आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा हे सुनिश्चित करण्याचं आश्वासन दिलंय की दोषींना कायद्यानुसार शिक्षा होईल असं देखील म्हटलं जाते। सध्या त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू